नमस्कार. आज आपण कैरीची डाळ बनवणार आहोत. आंबा डाळ म्हणतात ना, चैत्र नवरात्रातली, ती बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती रात्री स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून मी ती रात्री भिजत घातलेली आहे. हे बघा, 2 ते 3 पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही रात्रभर भिजत ठेवलेली आहे. आता ही रात्रभर छान डाळ भिजली आहे, ती चाळणीत काढून ठेवलेली आहे. जर तुम्हाला रात्री नाही जमलं तरी तुम्ही सकाळी घातली तरी 5-7 तास भिजली तरी डाळ चांगली असते. आता ही सगळी डाळ आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहे. त्याच्यात 4-5 मिरच्या, थोडंसं मीठ आणि 1 चमचा जिरं टाकायचं आहे. आणि आता हे सगळं आपण ओबडधोबड जरा जाडसरच वाटून घ्यायचं. हे बघा, असं जाडसर सगळं वाटून घ्यायचं आहे. हे सगळं जाडसर वाटून घ्यायचं आहे. थोडं एकदम बारीक नाही करायचं आहे आपल्याला, थोडं थोडं वाटायचं म्हणजे ते जाड होतं. पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला. आता हे आपण बाउलमध्ये हळूहळू काढून घेऊन सगळं वाटून घेऊ. आता ही आपण एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे. आता त्याचं संपूर्ण आपण साल काढून घ्यायचं आणि ती संपूर्ण कैरी आपण किसणीने किसून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे कैरी आपण किसून घेतलेली आहे. आता आपण ती वाटलेली डाळ आहे त्याच्यामध्ये ही कैरी टाकायची आपल्याला. आता ही कैरी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे सगळी. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अर्धी कैरी डाळ वाटताना टाकलीत तरी सुद्धा चालेल. आता आपण फोडणी तयार करून घेतोय. जिरं, मोहरी, थोडा हिंग बाकी टाकायचा आहे. कढीपत्ता आणि हिंग. हिंगाने फोडणी छान होते आणि चवीला खमंग लागते. आणि थोडीशी हळद टाकायची आणि आता ही फोडणी आपल्याला याच्यावर ओतायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कैरी, फोडणी सगळं छान मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर एक चवीपुरती थोडीशी साखर टाकायची आहे. साखरेने थोडी चव छान येते, आंबट गोड. थोडीशीच टाकायची आणि पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. वाटताना पण थोडी कोथिंबीर असेल टाकली तरी सुद्धा चालते. आपली कैरीची डाळ, आंबा डाळ खायला तयार झाली आहे. करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. मधल्या वेळेला खायला पण चांगली लागते, जेवताना खायला पण चांगली लागते. धन्यवाद.